घे मग. आता मी या कॅडबरी घेतली फोल्स. हे बघा दूध. हे दूध आहे माझं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे क्रिशा त्रिशाज वर्ल्डमधील आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग हा बेसिकली असणार आहे होममेड केकवरती. तर सध्या ईश्वरी दीदी आलेली आहे आमच्या इथे आणि इशूला केक बनवता येतो. सो त्रिशा तिला बोललेली आहे की मला केक बनवायचा आणि मला शिकव तू कसा बनवते म्हणून. तर त्या दोघी आता इथे केक बनवत आहेत. त्या दोघींनी बॉर्बनचे आणि अजून एक कुठलं तरी बिस्किट घेतलेलं आहे क्रीमचं आणि ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून पुढची प्रोसिजर करत आहेत. तर आपण बघूया शेवटपर्यंत आता ह्या दोघींचा केक कसा बनतोय आणि त्यांना आवडतोय की नाही आणि कशा पद्धतीने बनवला आहे. सो व्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा. त्रिशाची अखंड बडबड चालू आहे आणि ती खूप एक्सायटेड होती की केक कसा बनवते ईश्वरी दीदी ते पाहण्यासाठी. सो येस, व्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की सांगा तुम्हाला त्या दोघींनी बनवलेला केक आवडला की नाही. काही मिनिटांनी झाला ईशी दीदीचं. लागलं ना मला. फ्रेंड लोक इकडे बघा ना. फ्रेंड्स इकडे बघा ना. तुम्हाला दाखवू मम्माने बसून घेतलं. इशू हे बोल. 5 मिनिटानंतर आता हे दूध, साखर आणि जे बिस्किट्स घेतलेले त्याचं ते व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आणि किती वेळ ठेवायचं हे? 5 मिनिटं. 5 मिनिटं ठेवायचं. ओके. परत थोडंसं दूध. मग आपण आता कुकर स्टीम करायला ठेवूया. ओके. तर आपण या कुकर मध्ये आता ते बॅटर ठेवणार आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकलंय खाली. त्यात मीठ टाकायचं. अच्छा, याच्यामध्ये मीठ टाकायचं. त्या गॅसवर ठेवतो म्हणजे ही पण साईडला राहील आणि ते होईल पण इथे. ही बंद कर. बाबी! बाबी! मी बाबीला बोलून कधी आवाज द्यायचा ते येतो. बाबी! रिंग पण काढायची असते. किती वेळ ठेवायचं गॅसवरती असं? 5 मिनिटं. गरम होण्यासाठी का? अच्छा. मी आता केक बनवणार. हे पुढे लागलं नाही. हा. बाबी आणि इशू दीदी, सॉरी त्रिशा आणि इशू दीदी केक बनवते ते. बाबी हे ना हे केले बिस्किट काढताना त्यांचे तुकडे करून मिक्सर मध्ये केले. कळलं ना? दूध टाक. हे नंतर
दीदी आता तसंच तेल टाक. इशू दीदी फाटलं नाही पाहिजे. नाही फाटलं ते. आणि नंतर लास्टला कॅडबरी याच्यात टाकणं मग गोड गोड लागणार. नंतर इशू दीदीने आता टाकले. बघा किती क्यूट दिसते ना. एकदम प्रिन्सेस सारखं दिसते. पण मम्मा याच्यातली प्रिन्सेस कोण आहे? इशू का मी? इशू दिली. अरे बाई कुठे गेले? तर अशा पद्धतीने हे बॅटर झालंय. हे असंच राहणार का वर? प्री हीट केलेला कुकर त्याच्यामध्ये ठेवायचं ना. तू खाली उतर आता चल. इशू दीदी याला किती टाइम लागणार? इशू दीदी याला किती टाइम लागणार? तिकडे सरकव जरा गॅस. कुकर सरकव अजून. थांब जरा. तू चालू. आता 35 मिनिट साठी ठेवायचं. अच्छा ओके. तर आता हे आपण 35 मिनिटसाठी ठेवणार आहे आणि मग तयार होणार की ईश्वरी आणि त्रिशाचा केक. आपण त्याला डेकोरेट करू. ओके चालेल. माझं वाट. काय कशाचं वेट करते तू? हा केकचा. पण अजून तुमचा केक व्हायला वेळ आहे. इथं आम्ही तुकडे केले. स्टार्ट. आम्ही इथं कॅडबरीचे तुकडे 35 मिनिट झाल्यानंतर आमचा केक अशा प्रकारे बेक झालाय. आता स्पंजी झालाय तुम्ही पाहू शकता. आणि आता तो काढणार आहे इशू दीदी. याचे तुकडे केले आहे आमच्या याचे. आणि नंतर आपण जेम्स डेकोरेट करणार आहे आपला केक वर. हे बघ इथं नाव लिहिलंय. तू पेपर काढ ना. पेपर काढ ना. भरपूर ऑइली झालंय. इशू दीदीने केक. मी आता याला डेकोरेट करणार आहे. अर्नाचल. अरे वा. देखो अभी मैं इसमें कॅडबरी टाकली. त्याच्यामध्ये काय टाकायचं अजून? दूध. अच्छा आणि नंतर त्याला 2 ओव्हन मध्ये टेबलस्पून दूध टाकायचे. ओके. आणि नंतर आपण आता फ्रीज मध्ये ठेवायचं. नाही काय आता ओव्हन मध्ये त्याला करायचं. चला आपण इशू साईडला. स्टार्ट केलं. स्टार्ट. एकदाच प्रेस कर बस. सर एक पाठी दूध. दिसत नाही याच्यामध्ये आतमध्ये. काय थोडं थोडं का होतंय? ते थोडंच होतं सोनू. अजून एकदा करावं लागेल इशू. 30 सेकंड थांब. दीदी तिला काढून बघू दे. दीदीला काढून बघू दे. नाही झालं. नो. यावर आता चॉकलेट स्प्रेड करायची. तास तरी ठेवावं लागेल. मग आपण बघूयात फ्रीज मध्ये. हो. ओके. तर असा लुक आहे बिफोर. आपण आता इशू आता हे ठेवेल. चला. हा 2 तास मी फ्रीज मध्ये ठेवलेला. आता मी काढलाय. त्याच्यावर परत एकदा चॉकलेटचा लेअर दिला आणि आता त्याच्यावरती डेकोरेशन करणार. मी पण लावणार. इथं याच्या आतून बघितलं पण नाहीये. तुम्ही पण आमच्या मी डेकोरेट करते.
थांब तसं नाही तसं. मला कसा केक आवडला, तुम्ही ट्राय करा घरी. किती छान झाले बघा ना. हो ना, एकदम यम्मी त्रिशू सारखा. मी करते. आणि तुम्ही पण हा एकदम इझी केक ट्राय करा घरी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. ओ माय गॉड, वाव, यम यम. कसं आहे? छान झालंय का? इशू दीदीला थँक्यू बोल. इशू दीदीने त्रिशाला मस्त असा केक बनवलेला. छान झालाय? आवडला तुला? असं. अमेझिंग. बाकीचा आता नंतर खा, आता लगेच नको खा. दे ना आरू दादाला. थांब आपण करतो. सॉरी. मी केक करते. बरं कर. अरे बापरे, वाव.